पहिल्यांदा पाहूयात बीडचा पोल। बीडमध्ये यंदा चुरशीची लढत झाली होती, तर बीडच्या पत्रकारांचा एक्झिट पोल काय आहे ते पाहूयात। बीडमधल्या पत्रकारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। देशाचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये चुरशीची निवडणूक झाली। यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत झाली। मात्र यामध्ये जी प्रतिष्ठा पणाला लागली होती ती देश पातळीवरील सर्वोच्च नेते ते देखील बीडमध्ये आले आणि त्यांनी प्रचाराच्या सभा घेतल्या। त्यामुळे बीडची निवडणूक आणि या निवडणुकीकडे मतानंतर आता निकाल काय येणार याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ज्यांनी ही निवडणूक जवळून कव्हर केली एवढंच नाही तर या प्रचारातले मुद्दे काय होते, त्याचबरोबर लोकांनी मतदान कशा पद्धतीने केलं, ही सगळे मुद्दे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत बीडमधील ज्येष्ठ पत्रकार मंडळी त्याचबरोबर संपादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांनी ही निवडणूक जवळून पाहिलेली हीच नाही तर या अगोदरच्या अनेक निवडणुका देखील कव्हर केलेल्या आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आणि इतर निवडणुकांमध्ये काय वेगळेपण होतं आपण विचारणार आहोत। नेमकं काय सांगाल सर, ही निवडणूक तुम्ही पाहिली, जवळून पाहिली, वार्तांकन देखील केलं, कशी होती निवडणूक? नाही, निवडणूक काय विषय काय आहे, या निवडणुकीमध्ये ना कुठल्या विकासाचे मुद्दे होते, या निवडणुकीमध्ये कुठला पक्षाविरुद्ध पक्ष असं बी नव्हतं, इथं उमेदवाराविरुद्ध उमेदवार बी नव्हता। या निवडणुकीमध्ये सरळ जातीय मुद्दे, दोन जातींमध्ये ही निवडणूक झाली, म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असे। आणि त्याचे विषय सुरुवात झाली काय की मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला गेला आणि तिथून जे की ओबीसीचे छगन भुजबळ यांनी जो आक्रमकपणा केला त्यातून बीडमध्ये घडलेल्या काही घडामोडी जे पाहता आपण पाहितल्या त्या घडामोडीमुळे आणि सराटी आंतरवली आहे ते आपल्या बीडजवळ आहे, त्याच्यामुळे त्याचे जरांगे पाटलांचे जास्त प्रभाव या ठिकाणी होता। त्यामुळं काय झालं की बाबा की मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण रंगलं गेलं आणि त्यातही काय झालं की भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी उमेदवाराला जो पारंपरिक मुंडे घराण्याचा आहे हा एक, आणि दुसरीकडून एक मराठा उमेदवार आला आणि गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भाजपा विरोधात जो रोष निर्माण झालेला होता तो एक बजरंग सोनवणेंच्या पथ्यावर पडला आणि ही निवडणूक अधिक चुरशी होत गेली। या अगोदरच्या निवडणुका देखील तुम्ही पाहिल्या होत्या, 2014 असेल, 2019 असेल आणि त्यानंतर 2024ची निवडणूक। महत्त्वाचे मुद्दे कुठले होते, कळीचे मुद्दे कशा पद्धतीने राहिले आणि नेमकं हे जातीय ध्रुवीकरण झालं याचा फायदा तोटा कोणाला झाला नेमका? 2014मध्ये गोपीनाथराव मुंडे हे विजय झाले। देशपातळीवरचा आमचा नेता ही एक भावना बीड जिल्हावासियांची होती, त्यामुळे गोपीनाथ मुंडेंना सर्व जाती धर्माच्या सर्व समुदायातील मतदारांनी त्यांना दिल्लीत पाठवलं। दुर्दैवानं निधन झालं। सहानुभूती प्रीतमताईंना भेटली, प्रीतम मुंडे यांनाही बीडकरांनी पाठबळ दिलं, त्याही मोठ्या फरकाने विजय झाल्या। 2019च्या निवडणुकीत नोटबंदीचा मुद्दा होता पण तो फारसा प्रभावी ठरला नाही। मतदारांचा मोदींचा मतदारांवर प्रभाव पडला होता आणि मोदींचं एक आकर्षण यामुळे मुद्दे कुठले होते नेमके? भाजप आणि प्रीतमताईंना त्यावेळी समर्थन मिळालं। रेल्वेचा मुद्दा मोठा होता की त्यावेळेस स्वतः मोदींनी देखील या प्रश्नावर भाष्य केलं होतं। मात्र गेल्या 25-30 वर्षात अद्यापही रेल्वेचं काम रखडलेलं आहे। रेल्वेचा मुद्दा महत्त्वाचा होता। यंदा रेल्वेच्या मुद्द्यालाही बगल देण्यात आली, त्याचबरोबर बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांना बगल देण्यात आली, असे मुद्दे राहिलेले आहेत। त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि जातीय ध्रुवीकरणातून मतं मिळविण्याची खेळी यातून नेत्यांनी वेगवेगळी विधाने केली, मात्र काही अंगलटही आलेली आहेत, हे येणाऱ्या निकालामध्ये पाहायला आपल्याला मिळणार आहे। आपण पाहिलं या निवडणुकीतले प्रचाराचे हे मुद्दे होते। मात्र 2024ची निवडणूक ही वेगळेपणाने जर बघितली तर नेमकी काय वेगळेपणाने होती? यामध्ये जरांगे फॅक्टर तर होताच होता, त्याचबरोबर अँटी इन्कम्बन्सी गेल्या 5-10 वर्षाची होती। त्याहीपेक्षा आणखी दुसरे कुठले मुद्दे तुमच्या पाहण्यात आले ज्यामधून येणाऱ्या निकालामध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळतील? मागच्या कित्येक वर्षामध्ये निवडणुकांमधली ही पहिली निवडणूक अशी होती, म्हणजे अगदी देशपातळीपासून ते मतदारसंघापर्यंत, की जो मोठा प्लेयर ज्याला म्हणतोय भाजपकडं देशव्यापी मुद्दा नव्हता ना मतदारसंघातला मुद्दा होता। म्हणजे राम मंदिराचा त्यांचा मुद्दा फार प्रभावी चालू शकला नाही, 370चा मुद्दा चर्चेला आला नाही, असा कुठलाही एक परफेक्ट मुद्दा घेऊन शेवटपर्यंत जाता येईल असं चित्र भाजपकडे नव्हतं। बीड मतदारसंघात तेच घडलं।
सुरुवातीला त्यांनी आम्ही मोठे मोठे प्रकल्प आणू, कॅन्सर हॉस्पिटल आणू, एवढ्या भोवती ते फिरत राहिले. पण नंतरच्या काळात तेही मुद्दे निघून गेले. अगदी पंतप्रधान ज्यावेळेस बीड जिल्ह्यात सभा घ्यायला येतात त्यावेळेस स्वतःचा मुद्दा न सांगता काँग्रेसनं ज्या काही चुका केल्या किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे काही विषय आले, काँग्रेसच्या क्रियेला प्रतिक्रिया देत राहिले. म्हणजे बीडमध्ये पंतप्रधान म्हणाले की बाबा कर्नाटकामध्ये मुस्लिमांना आरक्षण काँग्रेसने दिलं आहे, त्यामुळे ते ओबीसीचं नुकसान करतायत, आम्ही ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही, आम्ही आरक्षण मिळू देणार नाही मुस्लिमांना. ही काँग्रेसच्या निर्णयावरची प्रतिक्रिया होती. त्यामुळे बीडकरांना काय वाटतं, बीडमधल्या पत्रकारांना, यातले आणखीनही काही महत्त्वाचे आणि वेगळे मुद्दे आपण पाहणार आहोत. तिकडे यंदाच्या